आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. थांबा थांब थांबा थांबा. अरे काय रे, काय गडबड झाली आहे? अरे आपल्या ऑफिसचा स्टाफ आहे तो, मी बघतो, तू जा. काय रे तुम्ही सगळे एकदम आलात? काही बोलायचं होतं का? सर आम्ही आराध्या मॅडमना भेटायला आलो होतो. प्लीज बोलवाल का त्यांना? व्हॉट इज रॉंग? हे अचानक कसं काय तुम्ही लोक इकडे आता? मॅम आम्हाला आराध्या मॅमना भेटायचंय. आराध्याला आता? आणि तुम्ही मॅन्युफॅक्चरिंग डिपार्टमेंट मधले ना मिस्टर राहुल, राईट? येस मॅम. आराध्याकडे काय काम आहे? इफ यू डोंट माइंड मॅम, पण हे त्यांना सांगितलं तर चालेल का? आराध्या मॅडम ते तुलाच भेटायला आलेत. मला भेटायला? मॅडम आम्ही तुम्हाला थँक्यू म्हणायला आलोय. राहुल प्लीज. हे घ्या मॅम. पण हे सगळं कशासाठी? मॅम तुम्ही आधी घ्या तरी. मॅडम तुम्ही आम्हाला खूप मोठं गिफ्ट दिलं. पगार कपात होणार म्हटल्यावर आमच्यावर तर वीजच कोसळली होती. आणि माझ्याबद्दल काय सांगू मॅम, माझा मुलगा 10वीला आहे, त्याच्या क्लासची फी, बाकीचे खर्च आणि त्यात पगार कपात होणार हे ऐकल्यावर माझ्या पोटात गोळाच आला. मॅडम हो, माझं दुःख तुम्हाला काय सांगू. माझी आई ऍडमिट आहे हॉस्पिटलमध्ये. तिचा खर्च, माझ्यावर दुःखाचा डोंगर कोसळला होता. मॅडम तुमच्यामुळे पगार कपात झाली नाही आणि आम्ही खरंच वाचलो. ही आराध्या तर एकदा गेली की लवकर परतच येत नाही. आराध्या. श्रेयस, ए श्रेयस, ते चाललास कुठे? कोणाला शोधतोस? काय झालं? आराध्या कुठे आहे? अरे असेल, इथेच असेल कुठेतरी. मग मी बघून येतो. अरे थांब श्रेयस, थांब. काय झालं? आपण दोघं जाऊ. अरे माझा हात धर. मी आता तुझ्या मागे पळत येऊ का? मी नाही. माझे पाय दुखतात माहिती आहे ना तुला. चल मग लवकर. चल आपण दोघं शोधूया. आमची नड अडचण ओळखलीत तुम्ही. अहो पगार कपात झाली असती तर यातलं काहीही करता आलं नसतं. आम्हाला वाचवलं तुम्ही. मॅम आम्हाला मॅनेजमेंट कडून समजलं की ही पगार कपात आराध्या मॅम मुळे थांबवली. खरंच खूप ग्रेट आहेत या. मॅम तुम्ही आराध्या मॅमना कंपनी जॉईन करायला सांगा ना. 6 महिने झाले त्या कंपनीमध्ये आल्या पण नाहीयेत. त्यांनी परत कंपनी जॉईन केली तर आमच्यामध्ये जान येईल आणि आम्ही दुप्पट जोमाने काम करू. आणि त्यामुळे आपल्या कंपनीला आपल्याला आणखीन पुढे नेता येईल. ऍब्सोल्युटली, यू आर ऍब्सोल्युटली राईट. आम्हालाही आमच्या सुनेचा खूप अभिमान आहे. येस, या सगळ्यांच्या नजरेत आमच्यापेक्षा मोठी होते. खरं तर आम्ही तुमचे आभार मानायला पाहिजे. आपल्या कंपनीतला प्रत्येक माणूस कंपनीचा पाया आहे. खरं तर तुमच्या सगळ्यांमुळेच कंपनी एवढी मोठी झाली. त्यामुळे तुमच्या प्रत्येकाची काळजी घेणं आमचं काम नाही, आमची जबाबदारी आहे. हो ना सासूबाई? तुम्ही या ना सगळे, मी तुमच्यासाठी चहा अरेंज करते. नाही नाही मॅडम, आम्ही तुमचे आभारी आहोत. येतो आम्ही. येतो मॅम. मॅडम खरं तर आमचं आनंदानंच पोट भरलंय. येतो आम्ही. थँक्यू मॅम. आराध्या. अरे हळू. आय एम प्राऊड ऑफ यू.
आता काय आभार प्रकट करायला रोज येणार आहेत का फुलं? आमच्यापेक्षा जास्त मान द्यायला लागलेत लोक. थांब. काय खूप कौतुक सुरू आहे? स्वतःला खूप शहाणी समजतेस? How dare you? कुणीच सांगितलं होतं आमच्या ऑफिसच्या माणसांसमोर आगाऊपणा करायला? त्याचं रेपरकर्शन कळतंय का तुला? आता तुझ्यामुळे तू जे ते केलंस ना प्लॅनिंग की आता वर्कर्सच्या पगारात कपात नको, त्याच्यामुळे आमचं नुकसान होणार आहे. किती नुकसान होणार आहे माहितीये? दर महिन्याला 37 लाख. डू यू अंडरस्टँड दिस नंबर? 37 लाख रुपयांचं नुकसान होणार आहे आमचं, आमच्या कंपनीचं. आता ते कोण भरून काढणार आहे? तू? काय या फुलांची किंमत आहे 37 लाख? तुम्हाला आवडलं नाही ते आपल्याला काय माहित मॅडम? तेव्हाच सांगायचं की आपण काय असं मुद्दाम करत होतो वय. ऑफिसच्या 4 लोकांसमोर कसं सांगणार होतो आम्ही की तू गप्प बस म्हणून? तिथे आम्ही प्रूव्ह करत होतो ना की तू आराध्य आहे. पण तुला कोणी सांगितलं होतं तू खरी खुरी आराध्यास असं वागायला? तू आराध्याचं नाटक करतेस हे कायम लक्षात ठेवायचं. आणि यापुढे आमच्या बिझनेसच्या बोलणी चालू असताना मध्ये नाक खुपसायचं नाही. तुझे सो कॉल्ड सजेशन्स द्यायचे नाही. बिझनेस पॉलिसी मध्ये बोलायचं नाही. तुला ज्या कामासाठी इथे आणलंय ना फक्त आणि फक्त तेवढंच करायचं. डू यू अंडरस्टँड? येस, व्हॉट इज इट? येस मिस्टर माने, बोला ना. अहो मिस्टर मखीजाना कोण नाही ओळखत? ऑफकोर्स रेनाउंड बिझनेसमॅन आहेत ते. काय? ही वॉन्ट्स टू मीट अस? अहो त्यात विचारायचं काय? का नाही भेटणार? ते म्हणतील तेव्हा आम्ही भेटायला तयार आहोत. रिअली? इथे ते स्वतः? हाऊ कूल इज दॅट? इट्स अन ॲब्सोल्यूट ऑनर अँड प्लेजर. येस येस, प्लीज प्लीज. हो 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 हो, या ओके, थँक्यू थँक्यू. अरविंद, अक्षय, अरविंद अरे लवकर ये ना. अक्षय, देयर इज अ ब्रिलियंट न्यूज प्लीज. काय झालं? कशाला ओरडतेस? काय झालं? यू वोंट बिलीव्ह इट, बातमीच तशी आहे. पार कॉर्पोरेशनचे मिस्टर मखीजा आहेत ना, त्यांना आपल्याला भेटायचंय. काय? येस, ते आपल्याला भेटायला थोड्याच वेळात इथे येत आहेत. अरे वा, ग्रेट. यशोधरा जरा भानावर आहे. एवढा मोठा माणूस आपल्याकडे कशाला येईल? आणि इन केस त्यांना जर आपल्याशी काही बोलायचं असेल ना तर आपल्याला बोलवून घेतील ना ते. अगं मखीजा पॉवर सेक्टर मधला दादा माणूस आहे तो. ऍब्सोल्युटली. आय थिंक आता त्यांचं कुठल्या तरी एका मोठ्या प्रोजेक्टवर काम चालू आहे. एक्झॅक्टली. त्यासाठीच ही इज लुकिंग फॉर फ्यू मोर टायप्स आणि त्या संदर्भात त्यांना आपल्याला भेटायचंय. आपल्याला भेटायचं म्हणजे आज इथे आपल्याला भेटायला येत आहेत ते. काय मिराकल? म्हणजे मखीजाना आपल्याला भेटायचंय? आय थिंक म्हणजे यांच्या बऱ्याचशा पिढ्या भारतातच जन्माला आल्या. म्हणजे तसे हे मूळ भारतीयच. आणि सध्या यांचा सगळा कारभार जो आहे ना तो युरोपियन कंट्रीज मधून चालतो. बरोबर ना अक्षय? डॅड, यू आर राईट. मम्मा, एवढी मोठी व्यक्ती आपल्या घरी येणार आहे? आय नो, पण सध्या ते इथे आलेले आहेत. आय नो त्यांचं मोस्ट ऑफ द बिझनेस सेटअप्स तिकडे युरोपियन कंट्रीज मध्ये आहेत. पण आज ते इथे आहेत आणि आपल्याला भेटायला येत आहेत. अँड आय थिंक वी शुड रिअली ट्रीट हिम व्हेरी वेल. आणि संजय एक काम कर. आय डोंट थिंक सो त्यांना काही इंडियन पदार्थ वगैरे आवडत असतील. सो काइंड ऑफ हाय टी अरेंज करूया. सम वाईन अँड सम कॉफी अँड सम क्रोझो अँड सम केक्स. ओके? हो. अक्षय प्लीज लक्ष दे. ओके मामा, काही काळजी करू नका, मी बघतो. आणि अरविंद, तू जर आपल्या फॅक्टरीवर सांगून ठेवशील. जर त्यांना असं वाटलं की त्यांना फॅक्टरी व्हिजिट करायची तर नंतर तिकडे प्रॉब्लेम नको. राईट? आणि आणि मी काय काम करू? तू ना. येस,
ते मिस्टर मखीजा आहेत ना, त्यांची सगळी इन्फॉर्मेशन काढ. तुझ्याकडे लॅपटॉप आहे ना वरती रूम मध्ये, मग सगळी इन्फॉर्मेशन काढ त्यांच्याबद्दल आणि आम्हाला दे. ओके चालेल. मग मी आता जातो आणि त्यांची सगळी माहिती काढतो. मग ते आले ना की तुम्ही मला हाक मारा, मग मी सगळी माहिती घेऊन येतो. ते उद्या येणार आहेत ना? उद्या बोलवणार ना मी तुला. ओके ठीक आहे, मग मी उद्यापर्यंत सगळी माहिती काढतो. तुम्ही मला हाक मारा. मॅडम काय करताय? दुखतंय? अगं दुखायलाच हवंय, तुझा आगाऊपणाच तेवढा आहे ना. दिस विल रिमाइंड यू की असं पुढे पुढे करायचं नाही, आगाऊपणा करायचा नाही. आणि आज ते मिस्टर मखीजा येणार आहेत, त्यांच्या समोर येण्याची हिंमत करायची नाही. डू यू अंडरस्टँड? श्रेयसला पण रूमच्या बाहेर येऊ द्यायचं नाही. डू यू अंडरस्टँड? डू यू अंडरस्टँड? सोडा मॅडम, दुखतंय. निघ. मिस्टर मखीजा, व्हॉट अ ब्रिलियंट अपॉर्च्युनिटी. हे डील जर क्रॅक झालं तर आमच्या कंपनीचं स्टेटसच बदलेल. आराध्या, तुला माहितीये मम्मा किती प्राऊड फील करतील जेव्हा मी त्यांची सगळी माहिती काढीन. ते आपल्याकडे पाहुणे येणार आहेत त्यांची. आपण असं करूया, तू पण इथे बस, आपण दोघं मिळून माहिती काढू, म्हणजे मम्मा तुझ्यावर पण खुश होतील. घे तू माहिती काढ. त्यांच्या किती फॅक्टरी आहेत हे ते. मी ना चार्जिंगला लावतो लॅपटॉप, कारण त्याची बॅटरी थोडी कमी आहे ना. तू काढ माहिती. काढ. बापरे, आता काय करायचं? हे कसं चालवायचं आपल्याला तर येत नाही. श्रेयस समोर बिंग फुटलं तर वाट लागल. आपण जर आराध्या नाही हे जर त्याला कळलं तर तो येडा पिसा होईल. इथून बाहेर पण नाही जाऊ शकत, नाहीतर मॅडम ओरडतील. आराध्या, तू आयुष्यात पहिल्यांदाच एक लॅपटॉप बघतेस. असं का बघतेस या लॅपटॉप कडे? अरे ते जरा करंजा तळायला येते का? श्रेयसच्या आजीने आणि मी करंजाचा घाट घातलाय. आमची दोघींची बी गुडघे दुखतात, इतका वेळ उभा नाही राहता येत, तर तू जरा मदत कर की. चल. नाही 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 नाही, ती आता कसला घाट नाही घालू शकत, ती आता करंजा वगैरे नाही करू शकत. तिला इकडे काम आहे खूप महत्वाचं. तू थांब, मी बोलते. करंजा थांब बाबा, 2 मिनिट. तू हे शोध बरं, ते काय शोधायचंय. मग ठीक आहे. आजी, अगं आज कोणीतरी लई मोठा माणूस येणार आहे घरी, म्हणून मॅडमांनी सांगितलंय की त्याला घेऊन खोलीतच राहायचंय. आपण नाही येऊ शकत, इथं त्याच्या बरोबर राहावं लागल. आराध्या, मी श्रावणीला घेऊन आले. श्रावणी इथे थांबेल. तू चल बाहेर. चल. अहो पण मी सांगते ना, चल तू. चल. चल. काय शोधताय तुम्ही? मी आता खूप कामात आहे. संजय, अक्षय, सगळी तयारी झाली आहे ना? ते कधी येतील?
Makhisha. Welcome. Please. Hello. हॅलो. Well, heartiest welcome. थँक्यू व्हेरी मच. Please have a seat. May I introduce my husband? This is Mr. Arvind. हॅलो. And my son Akshay. हॅलो. नाईस टू मीट. And that's my brother, Sanjay. Please have a seat, please. Mr. Makhisha, the climate in India must be quite difficult for you, right? Considering how it's in Europe right now. अरे यशोधरा, तुम्ही मराठी बोलू शकता. I have spent my formative years in Mumbai, so I can understand Marathi. Since I can't talk fluently Marathi, that is the problem. But I like Marathi language and the Marathi manus because they are honest, upright, and hardworking. That's why I prefer Marathi partner for this type. Oh, that's really wonderful. Wonderful. And I am really proud that your company has achieved nice success and goodwill in our industry. How kind of you. Yes, of course. I am a hardcore businessman. If you agree with my terms और आपकी कैपेसिटी उसमें अगर दिखती है तो ये डील हो सकती है. But one thing, kindly keep in your mind, emotions एक तरफ, business एक तरफ. I never mix it up. Of course. I do understand. काय ग अमृता, काय झालं? आजी, मला ना खूप भीती वाटते. कसले? ऍक्च्युली मोठ्या मॅडमना पण खूप टेन्शन आलंय. अहो, ते खूप मोठे व्यक्ती आहेत, त्यांच्यासमोर कसं जायचं? आणि त्यांच्यासमोर गेल्यावर माझ्या हातून काही फुटलं तर काय करू मी? मला खूप भीती वाटते आजी. बरं राहू दे. तारा, तू घेऊन जा पाणी. नाही आजी, नाही. मॅडमांनी आपल्याला नाही सांगितलं त्यांच्या समोर यायला, आपल्याला नाही जाता येणार. अगं त्यात काय झालं, जा तू. आता एवढा बाहेर गावचा तो पाहुणा आलाय, त्याला तसंच ठेवायचं का? हा, जा. ती काय करणार आहे? काय खाणार आहे तुला? जा तू. अगं नुसतं पाणी द्यायचं आणि यायचं. जा, देऊन ये पाणी. तारा, जा, मी सांगते ना, जा. मिस्टर मखीजा, यू नो, आय वुड लाईक टू टेल यू दॅट सगळ्यात इम्पॉर्टंट पार्ट जो आहे या प्रोजेक्टसाठी, लँड, ती ऑलरेडी आमच्याकडे आहे. राईट अरविंद? सो यू सी, जो मेजर पार्ट आहे तो आम्ही ऑलरेडी टिक मार्क करतोय. That's great. सो तुम्ही आप चुप क्यों हो गई? What nonsense! Idiot! Say sorry. Sorry, Moon.
सॉरी, चुकून झालं. सॉरी. मिस्टर मखीजा, सॉरी. प्लीज, आय होप, प्लीज बसा, प्लीज प्लीज. व्हेरी सॉरी. प्लीज, वुड यू लाईक टू यूज द पावडर रूम और समथिंग? Oh, it's okay. It's all right. यशोधरा जी, ये डील आपके लिए बहुत बड़ी है. आपकी फैमिली टेंशन में, कहीं आप भी तो टेंशन में नहीं? No, of course not. हा दाखवतोय तितका नम्र नाहीये. आम्हाला हलकेच दाखवून देतोय की आमच्यापेक्षा वरचढ आहे.